नमस्कार मित्रांनो, आपण राहू केतू मंदिर कोंची तालुका आपल्याकडे अकोल्यातील कळस या गावातून शांताराम गवळे साहेब आलेले आहेत आणि त्यांना इथं येऊन त्यांना काय प्रचिती आली किंवा काय रिझल्ट आले, चला त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया, त्यांच्या तोंडून ऐकूया त्यांना काय रिझल्ट आला आणि कसा आला. या भाऊ, याच्या अगोदर तुम्ही कधी आले होते? याच्या अगोदर मी 5-6 वेळा येऊन गेलेलो आहे. असंच यूट्यूबवर पाहिलं होतं, म्हणलं एकदा जाऊन पहा. पण मध्ये मनाला शांती वाटली. इथं येऊन खूप चांगली न होणारी कामं व्हायला लागली. असे बरेचसे अनुभव मला आलेले. आत्ता पोतर माझी 5वी-6वी वेळ आहे इथं येण्याची. हां, चांगली एकदम इथं आल्यावर एकदम वेगळीच ऊर्जा वाटते आणि मनाला शांती वाटते. आपल्या प्रेक्षकांसाठी काय सांगाल तुम्ही? मी आता अकोले तालुक्यातून कळस बुद्रुक घेऊन आलेलो आहे. मला बरेच दिवस इथं आल्यामुळं चांगला अनुभव आला आहे. मला असं वाटतं, ज्यांना काही अडचणी असतील किंवा काही घरगुती प्रॉब्लेम किंवा बाकीचे काही प्रॉब्लेम असतील, त्यांनी एकदा इथं येऊन अवश्य पाहिलं पाहिजे. 2-3 वेळा आपल्या काही इच्छा आकांक्षा आहे त्या राहू महाराज केतू महाराजांपाशी आपल्या प्रगट होऊन त्याचा अनुभव घेतला पाहिजे. आणि मला खात्री आहे 100% सुद्धा जे कोणी इथे येतील त्यांचं मानसिक आणि बाकीच्या गोष्टी 100% दूर होतील. हा वैयक्तिक माझा अनुभव आलेला आहे. मी माझ्याबरोबर भरपूर माझ्या मित्रांना आणलेलं आहे. हा एक मित्र आहे माझा, याला मी 5-6 वेळा इथे घेऊन आलेलो आहे. आत्ता याने एक मुलाखत दिली, हा एक आलेला आहे. अजून बऱ्यापैकी 2-3 जणांना मी इथे घेऊन आलो आहे, त्यांना सुद्धा खूप चांगले अनुभव आलेले. आणि अजूनसुद्धा मी असे बरेचसे माझे मित्र आहे किंवा कोणी जे अशा अडचणीत असतील त्यांना मी आवर्जून इथे घेऊन येणार आहे. आणि तुम्ही पण, मला असं वाटतं, जे कोणी माझ्या माध्यमातून हे ऐकत असेल त्यांनी सुद्धा एक वेळेस राहू केतू मंदिराला अवश्य भेट द्या आणि आपला एक अनुभव स्वतः घेऊन पहा. ठीक आहे, धन्यवाद दादा.